टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कालच अधिवेशन संपलेलं आहे आणि पूर्ण अधिवेशन काळामध्ये वसईतल्या विविध प्रश्न जे आहेत त्या वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मांडलेले आहेत। आता स्वतः एका कार्यक्रमानिमित्त स्वतः स्नेहाताई माझ्यासोबत आहेत। ताई, या पूर्ण अधिवेशनामध्ये जे आपण वसईचे जे मुद्दे मांडलेले आहेत ते कुठले महत्त्वाचे मुद्दे होते आणि आपण कशा पद्धतीने मांडलेले आहेत? अधिवेशनामध्ये प्रश्न मांडण्यासाठी वेगवेगळी आयुध असतात आणि त्या सर्व आयुधांचा वापर करून मी वसईतल्या महावितरणाचा जो मोठा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, सारखी सारखी लाईट जाते, ट्रान्सफॉर्मर खराब होतात, त्यामुळे लाईट गेल्यामुळे पाणी पुरवठा खंडित होतो, तर हे सगळे प्रश्न मी लक्षवेधीद्वारे मांडले। तसंच औचित्याचा मुद्दा किंवा आणखीन दुसऱ्या लक्षवेधी होत्या, त्यामध्ये CCOCचा मोठा प्रश्न होता। त्या OC नसल्यामुळे लोकांना पाणी कनेक्शन मिळत नाहीये, तो मुद्दा मांडला। C1च्या बिल्डिंग, C1च्या नोटिसेस देऊन बिल्डिंग पाडल्या जात आहेत, ती लोक बेघर होत आहेत, तर तो मुद्दा मी वसईच्या ह्या आता अधिवेशनामध्ये मांडला। तसंच SRAचा मुद्दा मांडला। वसईमध्ये जो ड्रग्सचं प्रमाण वाढतंय त्यामध्ये जशा कारवाई होणं अपेक्षित आहे, तर त्या ड्रग्सचा मुद्दा हा मी अधिवेशनामध्ये विधेयकांच्या चर्चेच्या दरम्यान मी मांडला। आणि आणखीन मला असं वाटतं की ज्या ज्या पुरवणी मागण्यांच्या वेळेला मच्छीमारांच्या संदर्भातले जे मत्स्य व्यवसाय करणारे असतील त्यांच्या संदर्भाने मच्छी मार्केट्स असतील किंवा तो मुद्दा मांडला, सार्वजनिक बांधकामाचे मुद्दे मांडले। तर अशा प्रकारे सर्वच बाबींमध्ये आवाज उठवण्याची संधी आणि लोकांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची संधी मला या अधिवेशनामध्ये मिळाली आणि त्याचा मी संधीचा पुरेपूर फायदा यावेळेला घेतलाय आणि जास्तीत जास्त प्रश्न हे विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजचा तुम्ही पहिल्यांदाच आमदार झालेले होते, तुम्हाला 2 अधिवेशन या ठिकाणी बघायला मिळाले। मात्र या वर्षीचा या अधिवेशनाचा, पावसाळी अधिवेशनाचा तुमचा जो अनुभव होता, कारण जो आमदार जी मारामारी जी आहे ती ही मारामारी अख्ख्या विधान भवनामध्ये झालेली आहे, याकडे तुम्ही कसं बघाल? एक तुम्ही स्वतः एक उच्च शिक्षित आहेत, संसदेचा अभ्यास केलेला आहे, तुम्हाला काय वाटतं एक आमदार म्हणून हा प्रकार होणं? बघा, विधान भवन हे लोकशाहीचं मंदिर आपण मानतो आणि लोकशाहीच्या मंदिरामध्ये कायदे मंडळ म्हणजे कायदे करण्यासाठी आमदार तिथे जात असतात। जे कायदे करतात त्यांनीच कायदे हातामध्ये घेणं हे चुकीचं आहे आणि त्या विधान भवनाची, त्या लोकशाहीच्या मंदिराची गरिमा जपणं हे विधानसभेमधल्या प्रत्येक सदस्याचं काम आहे। काल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विधानसभेमध्ये सांगितलं की इथे येणारा व्यक्ती जो कोणी असेल सदस्यांबरोबर त्याची जबाबदारी आणि त्याच्या कृत्याची जबाबदारी ही त्या विधानसभा सदस्याची असणार आहे। त्याच्यामुळे या पुढेही आपण कोणाला सोबत नेतोय आणि त्यांचं वर्तन कसं असणार आहे ही सगळी जबाबदारी ही विधानसभा सदस्यांची असणार आहे आणि विधानसभा सदस्यांनी सुद्धा आपल्या त्या कायदे मंडळाची आणि लोकशाहीच्या मंदिराची गरिमा जपणं, प्रतिमा जपणं हे खूप महत्त्वाचे असं मला वाटतं। आणि आम्ही नवीन आमदारांसाठी हा खूप एक वेगळा अनुभव होता। चांगल्या गोष्टी खूप झालेल्या आहेत यावेळेला अधिवेशनामध्ये, खूप चांगले निर्णय झालेले आहेत। काही गोष्टींवर तर अगदी सगळेजण स्वतःचा पक्ष विसरून, विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष एक होऊन न्यायासाठी आवाज उठवताना सुद्धा मी बघितलेलं आहे। त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी होतात, वाईट गोष्टी ज्या होतात त्यामधनं धडा घेऊन त्या पुढे कशा होऊ नये यासाठी सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे। तुम्हाला काय वाटतं की एक जो रस्त्यावरलं भांडण, जो आखाडा असतो, तो जर आता अधिवेशनामध्ये जर होत असेल तर या राज्यानं, या महाराष्ट्रानं नेमकं या सगळ्या गोष्टीकडे कसं बघावं? खूप गांभीर्याने बघायला पाहिजे, कारण मी म्हटलं तसं की हे विधान भवन म्हणजे लोकशाहीचं मंदिर आहे। लोकांच्या न्यायासाठी तिथे गोष्टी व्हायला पाहिजे, तिथे जे काही चर्चा होतात त्या लोकांच्या न्यायासाठी झालेल्या पाहिजे। या असे प्रकार होणं हे आपल्या महाराष्ट्रासाठी चांगलं नाही आहे। आपला महाराष्ट्र पुरोगामी समजला जातो, पण मला खात्री आहे की आपल्या राज्याला जे नेतृत्व मिळालेलं आहे सन्माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून, तर ते नेतृत्व सक्षम आहे। यापुढे अशा कोणत्याही घटना होणार नाहीत यासाठी ते पुरेपूर काळजी घेतील आणि जे कारवाई करायची आहे योग्य ती निश्चित कारवाई करतील अशी मला खात्री आहे। निश्चितच अधिवेशनामध्ये जो मारामारीचा प्रकार घडलेला आहे हा निश्चितच निंदनीय आहे। मात्र यानंतर या घटना होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री निश्चितच आदेश देतील। मात्र जेव्हा या सर्व प्रकार ज्यावेळेस होतात त्यावेळेस नवीन आमदारांनी काय शिकावं असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं स्नेहाताई दुबे पंडित यांनी उपस्थित केला आहे।
विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.